नमस्कार, मी अश्विनी महांगडे. कला, क्रीडा, मनोरंजन, राजकीय, सामाजिक, कृषी, औद्योगिक, शैक्षणिक आणि धार्मिक अशा विविध विषयांचा आढावा घेणारे आपले हक्काचे न्यूज चॅनल स्वॅप न्यूज. नाविन्यपूर्ण बातम्या, ताज्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी स्वॅप न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तसेच बातम्या शेअर करा. धन्यवाद. नमस्कार, मी तनुजा इनामदार. स्वॅप न्यूजकडून आज आपण आलोय साताऱ्यातील एका नामवंत शैक्षणिक संस्थेमध्ये, ज्याचं नाव आहे इन्स्पायर्ड अकॅडमी आणि त्यांचं टॅगलाईन आहे इन्स्पायरिंग यंग माइंड्स थ्रू एज्युकेशन. अतिशय सुंदर अशी टॅगलाईन असलेल्या इन्स्पायर अकॅडमीमध्ये सातारा येथे आज आपण जाणून घेणार आहोत पालक आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रातल्या विविध संधी असलेल्या त्यांचे कोर्सेसची माहिती देणाऱ्या या संस्थेविषयी. नमस्कार, मी शिंदे सर. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये 29 वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि 2016मध्ये कमलकांत सरांना आणि आमच्या मॅडम यांना सोबत घेऊन आम्ही इन्स्पायर अकॅडमीची सुरुवात केलेली आहे. नमस्कार, मी सौ निर्मला राजकुमार शिंदे. मीही 29 वर्ष 3 महिने प्राथमिक शिक्षकाची नोकरी केलेली आहे. या 29 वर्ष 3 महिन्यामध्ये प्रामुख्यानं मी ज्या दिवशी सेवेत रुजू झाले तेव्हापासून अखेरपर्यंत मी स्पर्धा परीक्षेचं काम केलेलं आहे. शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, नवोदय एंट्रान्स परीक्षा हा माझ्याकडे अनुभव होता आणि मी समाजामध्ये पाहत होते ज्या पद्धतीने गुणवत्ता विकास व्हायला पाहिजे तो होताना मला दिसत नव्हता आणि नोकरीमध्ये माझ्यावर बंधनं होती. त्यामुळं आम्ही हे सर्व पाहिजे त्या पद्धतीने करू शकत नव्हतो. त्यामुळे एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं गुणवत्ता कशी विकसित करता येईल याचा विचार करून आम्ही इन्स्पायर अकॅडमी सातारा 16 मे 2016 या दिवशी आमच्या अकॅडमीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. असं डोक्यामध्ये काहीच नव्हतं की मोठा क्लास करणं वगैरे, अजिबात नाही. फक्त एकच डोक्यामध्ये होतं की आपल्याला NTSE, स्कॉलरशिप, JEE, नीट, KVPY, BSET अशा ज्या परीक्षा आहेत की ज्या अजून आमच्या समाजाला परिचित नाहीत, यश माहीत नाही, हे सर्व समाजातल्या सर्व घटकांपर्यंत जावं आणि हे खऱ्या अर्थानं वाघिणीचं दूध आहे आणि हे माझ्या ग्रामीण भागातल्या बांधवांना, लहान मित्रांना त्यांना या वाघिणीच्या दुधाची चव मिळावी चाखायला, याच्यासाठी हा एक शुद्ध प्रयत्न आहे. इन्स्पायर अकॅडमीची एकच शाखा आहे की अजून कुठे शाखा आहेत? आहेत आमच्या शाखा. मदर ब्रांच सातारा आमची 2016ला सुरुवात झालेली होती, ती सातारमध्ये. परंतु एक ग्रुप असा आला की आम्हाला कराडमध्ये पण ही सेवा मिळावी, एक ग्रुप असा आला की आम्हाला ही सेवा कोल्हापूरमध्ये पण मिळावी. याचा विचार करून आम्ही इन्स्पायर अकॅडमी कोल्हापूर इथे पण 2017ला स्टार्ट केलेली आहे आणि 2017मध्येच कराडमध्ये सुद्धा इन्स्पायर अकॅडमी कराडची सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा JEE आणि नीट हे कोर्सेस अत्यंत सुंदररित्या चालू आहेत. मॅडम, आम्हाला इथल्या स्टाफबद्दल थोडीशी माहिती सांगा. आम्ही इन्स्पायर अकॅडमी सुरू करण्यापाठीमागे एक हेतू असा होता की NTSEचा रिझल्ट तुमच्या माहितीसाठी सांगते, 2013-14ला सातारा जिल्हा परिषद लेवल 2ला येणारे विद्यार्थी हे 0 होते. हे दुर्भाग्य म्हणावं लागेल सातारा जिल्ह्याचं आणि याला फोकस करून आम्ही सुरुवात NTSEने केली. NTSE स्टेज 1 2016चं NTSE स्टेज 1 जी 10th मध्ये एक्झाम असते नोव्हेंबरमध्ये, याचं प्रिपरेशन सुरू केलं आणि हे करत असताना आमच्याकडे पालक यायचे की आमची मुलं 9वीची मुलं 10वीत बसू दे का, पण आम्ही त्यांना स्पष्ट नकार दिला. कारण हे चुकीचं होत होतं. कारण 10वी मध्ये असताना लेवल फर्स्ट ही परीक्षा पूर्णपणे 10वीच्या फुल सिलेबसवर असते
आणि मग आम्ही पालकांनी विचारलं की मग आम्हाला काय करावं लागेल. मग आम्ही त्यांना सांगितलं की फाउंडेशन जेई आणि नीटचं फाउंडेशन करावं लागेल आणि याच्यासाठी मग आमचं सर्चिंग सुरू झालं की IITian फॅकल्टी हवेत जेई आणि नीट या परीक्षेचं प्रिपरेशन करून घेण्यासाठी, त्याचं फाउंडेशन करून घेण्यासाठी. ह्या सगळ्यावर आम्ही विचार केला आणि कमलकांत सरांना मी रिक्वेस्ट केली की सर आपण साताऱ्यात येता का, ग्रामीण भागात मुलं हुशार आहेत, आपण आलात तर इथं एक छान प्लॅटफॉर्म मुलांना मिळेल, कमी खर्चामध्ये पण उत्तम दर्जाची सोय सातारमध्ये निर्माण होईल. आणि आमच्या विनंतीला मान देऊन कमलकांत सर सातारमध्ये आले की जे स्वतः IIT मुंबईचे पास आउट आहेत. IIT मुंबई त्यांचं स्वतःचं रँक त्यावेळेचा 642 रँक होता आणि स्वतः BTech इन IIT पवई मेकॅनिकल असं त्यांचं स्वतःचं रेप्युटेशन खूप छान आहे. शिवाय त्यांनी बाकलीवाल, पेस अशा नामांकित अकॅडमीमध्ये काम केलेलं आहे. त्यांच्याकडे मोठा एक्सपिरियन्स आहे. एक मेट्रो सिटीतून पण ग्रामीण भागाचं काम करण्यासाठी हा कमलकांत नावाची व्यक्ती सातारमध्ये आली आणि ती मोठी सुवर्ण संधी या मुलांसाठी ठरली. म्हणजे इथला सगळा स्टाफ IITian आहे. ऑफकोर्स आमच्या इथला सगळा स्टाफ हा IITian आहे. शिवाय तो त्या त्या विषयाचे एक्सपर्ट आहेत. फॉर एक्झाम्पल केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी, फिजिक्स आणि मॅथ्स. आता बॉटनी आणि झूसाठी MSc PhD होल्डर लोक असतात किंवा डॉक्टर लोक असतात किंवा डॉक्टरेट लोक असतात. मात्र फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स याच्यासाठी मात्र IITian फॅकल्टीच लागतात. कारण तुमचा जरी CBSE सिलेबस असला तरी IITचं ज्यांनी प्रिपरेशन केलेलं आहे, ज्यांनी रँक काढलेला आहे, त्या लोकांना माहीत असतं की कोणत्या स्तरापर्यंत हा टॉपिक कोणत्या लेवलपर्यंत शिकवला पाहिजे तर मुलांना पुढे जाऊन तो सोपा होणार आहे. जर का तुम्ही फाउंडेशन केलं तर 11वी 12वीचा जेई आणि नीट मधला 40% सिलेबस तुमचा बिफोर 10 कंप्लीट होतो. राहतो फक्त 60% सिलेबस. म्हणून त्या विद्यार्थ्यांमध्ये आपोआप कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो आणि ही मुलं चांगली रँक काढतात. इथल्या क्लासरूम आणि इथे शिकवल्या जाणाऱ्या विविध कोर्सेस बद्दल आम्हाला माहिती सांगा. इथे जशी आम्ही शैक्षणिक सुविधा चांगली दिलेली आहे तशीच भौतिक सुविधा पण आपण खूप छान दिलेली आहे मुलांना. कारण मुलं हेल्दी वातावरणात असतील तरच त्यांना हेल्दी एज्युकेशन मिळेल. हा एक सर्वसामान्य सिद्धांत आम्ही इथे वापरलेला आहे. आपल्या रूम ह्या पूर्णपणे म्हणजे वायुविजन तिथं झालेलं आहे, काही चेक केलेलं आहे. प्रकाशमान अशा सर्व क्लासरूम्स आहेत. याशिवाय आमच्या क्लासरूममध्ये AC सुद्धा आम्ही बसवलेले आहे स्टुडंटसाठी आणि फॅन वगैरे सगळी व्यवस्था अपडेट आहे. याशिवाय डिजिटल बोर्ड असतात आमच्याकडे की जेणेकरून ऑनलाईन शिकवण्यात. करोनामुळे असा प्रश्न आला की मुलं ऑफलाईन नव्हती, परंतु ऑनलाईन टीचिंग पण प्रभावी होण्यासाठी कमलकांत सरांनी आणि शिंदे सरांनी दोघांनी मिळून डिजिटल बोर्ड की ज्याची 2-2 लाख किंमत आहे असे डिजिटल बोर्ड आमच्या क्लासरूममध्ये आम्ही बसवून घेतलेले आहेत. त्यामुळं कोणताही घटक सोप्या पद्धतीने परंतु स्टुडंटपर्यंत व्यवस्थित जातो आणि त्याचा बेनिफिट स्टुडंटला मिळतो. कोणताही आशय त्यांना समजायला सोपं जातं. आपल्या अकॅडमीमध्ये कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते? येस, आता आम्ही सुरुवात 5वी पासून करतो. 5वी मध्ये आम्ही 3 परीक्षा, सैनिक स्कूल, नवोदय आणि महाराष्ट्र शासनाचं स्कॉलरशिप असे 3ही परीक्षांचा आम्ही अभ्यास डिझाईन केलेला आहे. त्यामध्ये मॅथ आणि जनरल नॉलेज आणि लँग्वेजेस याचा व्यवस्थित मिलाप घातलेला आहे आणि प्रत्येक सब्जेक्टला एक्सपर्ट तिथं असतो. त्या प्रत्येक सब्जेक्टला कमीत कमी 15 वर्ष अनुभव असणारे शिक्षक तिथं शिकवायला असतात. त्याचा परिणाम अत्यंत सुंदर होतो. विद्यार्थ्यांना आशय समजायला सोपा जातो. यानंतर 7वी आणि 8वी या वर्गांना सुद्धा आमच्या याच पद्धतीने स्कॉलरशिप पण आहे आणि नवोदय सैनिक स्कूल यामध्ये सुद्धा 9वी मध्ये प्रवेश असतात. 10% त्याच्यासाठी पण प्रिपरेशन असतं. याशिवाय स्टेट बोर्डचं आणि NCERTचं मॅथ्स आणि सायन्स हा पण त्याच्यामध्ये इन्क्लूड भाग असतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टला एक्सपर्ट असतात. आता मॅथ्सला MSc मॅथमॅटिक्स किंवा सेटनेट क्वालिफाय, डॉक्टरेट, PhD होल्डर असा स्टाफ आम्ही प्रोव्हाइड करतो. कारण स्टुडंटचा अगदी मायनर डाऊट सुद्धा तिथे क्लिअर झाला पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय कोणत्याही मुलाला शिक्षणाची गोडी निर्माण होत नाही. हे पूर्णपणे लक्षात ठेवून या ठिकाणी प्रत्येक कोर्स रन केला जातो. 7वी आणि 8वी साठी कोर्स आहे, 5वी साठी आहे, 9वी साठी प्री NTS म्हणून आहे, 10वी साठी NTS आहे,
लेवल 2 आहे, अशा पद्धतीने क्लासमध्ये स्पर्धा परीक्षांचं आपल्याकडे कोर्सेस आहेत. आणि महत्त्वाचं JEE नीट या महत्त्वाच्या परीक्षा आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं आयुष्य घडतं. परंतु त्याच्या अगोदर जे मी बोलले तुम्हाला, स्कॉलरशिप, MTSE, प्री MTSE ही म्हणजे शिक्षणाची मशागत आहे. आणि फाउंडेशन मस्ट, फाउंडेशनचा खूप उपयोग आहे मुलांना पुढे जाऊन. एवढं सगळं जर केलं तर मूल 11वी-12वीमध्ये बेस्ट चालतं. मुलांचा अभ्यास इथे कशा प्रकारे करून घेतला जातो आणि इथे हॉस्टेलची सोय आहे का? प्रश्न पहिला की मुलांना अभ्यास कशा पद्धतीने करून घेतला जातो. आपल्या अकॅडमीची महत्त्वाची खासियत म्हणजे आम्ही मुलांना सेल्फ स्टडीला मोटिवेट करतो. मुलांना सेल्फ स्टडी करावं असं वाटलं पाहिजे अशा दृष्टीने वातावरण निर्मिती करणं, म्हणजे टॉपिकवर टेस्ट घेणं, सब्जेक्टवर टेस्ट घेणं, वारंवार टेस्ट आणि टेस्ट ॲनालिसिस, आपण कुठे कमी पडताय हे आम्ही वारंवार विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देतो. त्यानंतर 1-to-1 मीटिंग घेतो, पालक, विद्यार्थी, फॅकल्टी या पद्धतीने मीटिंग घेतो. त्यामध्ये विद्यार्थ्याची अभ्यासाची दिशा कशी आहे, ती कितपत योग्य आहे अथवा त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची आहे, या सर्वांवर आम्ही सर्वसमावेशक मीटिंग घेतो. 1-to-1 मीटिंग हे आमच्या मीटिंगचं नाव आहे. आम्ही कधीही सामुदायिक मीटिंग शक्यतो घेत नाही, कारण काही विद्यार्थ्यांचे छोटे छोटे प्रश्न असतात पण त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी देणारे ते प्रश्न असतात. याच्यासाठी आम्ही विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांची 1-to-1 मीटिंग घेतो आणि त्याच्यामध्ये त्यांना मोटिवेशन देतो की तू करू शकतो. तुझा आत्मविश्वास त्या विद्यार्थ्यांचा मी वाढवत असतो. हे झालं आमचा अभ्यास कसं करून घेतो या संदर्भात. दुसरा प्रश्न मॅडम आपला आहे की हॉस्टेल संदर्भात राहण्याची व्यवस्था कशी आहे. आम्ही लांबून ज्या मुली येतात, फॉर एक्झाम्पल नगर, मायनी, खटाव, वडूज अशा भागातून मुली माझ्याकडे येतात, मग त्यांची राहण्याची सोय नसते, पालक चिंतेत असतो. अशा वेळेला आम्ही एक 10 मुलींची सोय, मी जिथे राहते माझा निवास आहे त्याच्या वरचा मजला मध्ये मी एक 8 ते 10 मुलींची राहण्याची सोय केलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त राहणंच नाही तर मी डे बाय डे रोज रिपोर्ट घेते त्या मुलींचा की तुम्ही कोणत्या सब्जेक्टचा किती, कोणते टॉपिक केले, कसे केले, ते कसं करणं गरजेचं आहे. त्यांना रोजच्या रोज प्रवाहात ठेवण्याचंही काम आम्ही करत असतो. आणि माझं स्वतः वैयक्तिक लक्ष हॉस्टेलमध्ये असतं मुलींवर, त्यामुळं काही प्रश्न येत नाही. मुली अत्यंत छान आहेत, स्वतः रात्री 2-3 पर्यंत जागून अभ्यास करत असतात. डे बाय डे त्यांचा चांगला झालेला विकास बघून मलाही आनंद होत असतो, पालकांनाही तो आनंद उपभोगायला मिळतो. मी तुमचं आता इन्स्पायर अकॅडमीचे ब्रोशर पाहत होते तेव्हा IIT आणि नीट आणि फाउंडेशन्सबद्दल मी वाचत असताना तिथे 7वी पासूनच्या वर्गांपासून 7वी, 8वी, 9वी, 10वी असे मी वर्ग पाहिले. तर एवढ्या लहान वर्गांपासून फाउंडेशन कोर्सची का गरज आहे हे पालकांना तुम्ही सांगा. आपल्या इथे म्हणजे महाराष्ट्रामध्ये, विशेष करून सातारा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे फोकस हा स्टेट बोर्डवर आहे. स्टेट बोर्डवर फोकस असल्यामुळे 10वीला आपण पहा 100%चा विद्यार्थी पुढे जाऊन JEEला इलिजिबल होत नाही. याला कारण काय तर त्या स्टुडंटचं फाउंडेशन झालेलं नाही. फाउंडेशन म्हणजे काय तर NCERTचा सिलेबस पकडून वरची लेवल की JEE नीटला आवश्यक असणारे घटक त्या पातळीपर्यंत विद्यार्थ्यांना नेणं याची खूप गरज आहे. हे आता आमच्या लक्षात आलं. 2016ला आम्ही जेव्हा सुरू केलेलं आहे, पहिल्या बॅचचे विद्यार्थी IIT रोपर सारख्या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स 2864 रँक निघाला. त्यानंतर बिट्स गोवाला विद्यार्थी गेला, ICT मुंबई, COEP, PICT, NIT सर्व ठिकाणी मुलं गेली की ज्यांनी फाउंडेशन केलं होतं त्यांना बेस्ट कॉलेजेस मिळाली, कारण त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढला आणि NCERT सिलेबस त्यांना फाउंडेशनच्या माध्यमातून JEE आणि नीट हा त्यांना इंट्रोड्यूस झाला आणि त्यांचा त्यामुळे कॉन्फिडन्स चांगल्या प्रकारे वाढला. याची गरज आहे. आपण पाहता की जेव्हा तुम्ही आज टॉप 100मध्ये JEEचा रिझल्ट पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला श्रीवास्तव, गुप्ता, अगरवाल ही नावं का दिसतात, कारण तिकडे तेव्हा अवेअरनेस आहे. तिकडे नॉर्थला जर तुम्ही गेला तर तिथली लोक म्हणतात आम्ही हम IIT खाते, हम IIT पीते हे, असेही लोक का बोलतात तर त्यांच्यामध्ये ते वातावरण, ते इन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे आणि त्याचा फायदा त्या स्टुडंटला होतो. आमचीही इच्छा आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असंच इन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे आणि आमचाही सातारा हे नाव कुठेतरी देशामध्ये आलं पाहिजे, सातारचा झेंडा लागला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे फाउंडेशनच्या माध्यमातून. हे तर झालं सगळं, पण समाजात असेही अनेक विद्यार्थी आहेत जे हुशार आहेत पण काही आर्थिक परिस्थितीमुळे ते पुढे येऊ शकत नाहीत. तर अशा दुर्बल घटकांसाठी तुम्ही काही काम करता का? हे पहा, आपलं सामाजिक बांधिलकी म्हणून
आम्ही काही कामं करतो. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे वन पॅरेंट. बऱ्याच मुलींना वडील नसतात, एकटी आई असते आणि त्या मुलीला मग पाहिजे त्या लेवलचं शिक्षण मिळू शकत नाही, हुशार असून सुद्धा किंवा फीज परवडत नाही. अशा वेळेला आम्ही त्या विद्यार्थ्यांना आमच्या अकॅडमीकडून स्कॉलरशिप देतो. 25%, 50%. त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे ते बघून आम्ही त्यांना, त्या मुलींना स्कॉलरशिप इश्यू करतो आणि त्याचा फायदा त्या विद्यार्थिनीला मिळवून देतो. दुसरं, सैनिक असतात जे देशांच्या सीमांचं रक्षण करतात, म्हणून आम्ही लोक या ठिकाणी आनंदाने झोपू शकतो, वावरू शकतो. तर त्या सैनिकांप्रती ऋण म्हणून सैनिकांसाठी सुद्धा या ठिकाणी स्पेशल डिस्काउंट हा दिला जातो. त्यानंतर शेतकरी, की जो सर्वांसाठी अन्न निर्माता, अन्नदाता आहे, त्यांच्याप्रती पण आपली काही ऋण असतात. त्यासाठी आम्ही त्यांनाही त्याच पद्धतीनं काही टक्के स्कॉलरशिप देत असतो त्या स्टुडंट्ससाठी. यानंतर धरणग्रस्त वगैरे जे असतात की खरोखर त्यांच्या जमिनी गेलेल्या असतात आणि त्याच्या ठिकाणी पाणी आलेलं असतं, वास्तविक त्यांना काहीच फायदा झालेला नसतो, त्याचा समाजाला उपयोग झालेला असतो. अशा काही घटकांसाठी सुद्धा आम्ही काही टक्के ऑफ म्हणजे स्कॉलरशिप देतो. ही आमची एक स्कीम आहे, त्याचा फायदा स्टुडंटनी घेतलेला आहे. ते पालकसुद्धा आज इथं येऊन अनेक वेळा आम्हाला सांगतात की तुम्ही आम्हाला फॅसिलिटी दिल्यामुळं आमची मुलं आज चांगल्या प्रकारचे शिकू शकले. याशिवाय करिअर काउन्सिलिंगसुद्धा इन्स्पायरकडून केलं जातं. बऱ्याच स्टुडंटना माहीत नसतं की आपल्याला आता फॉर एक्झाम्पल परवा एक स्टुडंट 72% होता CETचा. 72% म्हणजे खूप कमी, परंतु त्याला एवढं व्यवस्थित करिअर काउन्सिलिंग सरांनी केलं, अभिजित कनसे सरांनी, आणि त्याला कराड गव्हर्नमेंट मिळालं सिव्हिल. ही खूप मोठी गोष्ट आहे. कराड गव्हर्नमेंट मिळणं याच्यासाठी कमीत कमी 90% पुढं असतं मेरिट असावं लागतं. जनरल कॅटेगरीला 95 म्हटलं तरी चालेल. परंतु या ठिकाणी स्पेसिफिक काय करिअर गायडन्स, ऑप्शन व्यवस्थित ऑप्शन फॉर्म फिलिंग करणं वगैरे, व्यवस्थित गायडन्स करणे स्टुडंटला, या गोष्टीसुद्धा इन्स्पायरमध्ये खूप छान घडत असतात. इन्स्पायर अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल याच्याबद्दल माहिती सांगा. प्रथम इन्स्पायर अकॅडमीमध्ये आपण इथं आला पाहिजे आणि इन्स्पायर अकॅडमीची पद्धत जाणून घेतली पाहिजे पालकांनी. सोबत स्टुडंट असणं खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी 11वी आणि 12वी ही 2 वर्ष 2 इयर इंटिग्रेटेड प्रोग्राम असतो की ज्याच्यामध्ये JEE आणि NEET हे स्पेसिफिक घेतलं जातं. याची आत्ता विचाराल तर आमची 26 जानेवारीला पहिली बॅच स्टार्ट होती. त्याचं नाव आहे अर्ली स्टार्ट बॅच आणि ही बॅच याचे प्रवेश आमचे आत्ता सुरू आहेत. याचा फायदा काय होतो, इतर मुलं जून नंतर 11वीमध्ये येतात, ही मुलं मात्र जानेवारीपासून 11वीमध्ये असतात. यांचे टॉपिक इतर मुलांच्या मानाने 3 ते 4 जादा झालेले असतात. अर्थात त्यांचा सिलेबस लवकर संपतो या बॅचचा आणि यांना पुढे सरावाला वेळ मिळतो. याचा परिणाम त्यांना चांगली मार्क्स मिळतो. हा झाला 11वी आणि 12वीच्या संदर्भातला. काही लोक 12वीमध्ये येतात, पण लक्षात घ्या इन्स्पायरचा सिलेबस हा डिसेंबर एंडला कम्प्लिटली 11वीचा संपलेला असतो. आमच्या 2 ते 3 बॅच ह्यामध्ये होतात. पहिली अर्ली स्टार्ट बॅच की जी 26 जानेवारीला सुरू होती. दुसरी म्हणजे तुमची 10वीची परीक्षा झाली की 2च दिवसामध्ये दुसरी बॅच सुरू होते. आणि तिसरी बॅच म्हणजे तुमची परीक्षा होऊन रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर जी सामान्य पालक की जे इकडे तिकडे सर्च करतात ती एक बॅच असते. अशा 3 बॅच असतात. जी पहिली बॅच असते त्यांना 2 वेळा रिव्हिजन मिळते. ते टॉपिक नाही समजले तर दुसऱ्या बॅचमध्ये बसतात, त्याहून नाही समजले तर तिसऱ्या बॅचमध्ये बसतात. आणि पहिल्या बॅचचा तर सिलेबस चालूच असतो. असा एक वेगळा सिलेबस आम्ही डिझाईन केलेला आहे. त्या पद्धतीने आपलं काम चालू असतं. हे झालं 11वी आणि 12वी. काही स्टुडंट फक्त 12वीसाठी येतात, ते जानेवारीमध्ये प्रवेश आमच्याकडे घेतात आणि 12वी करतात. परंतु मी तुम्हाला म्हणजे निश्चितपणे खात्रीशीर यशासाठी सांगेन की 2 वर्ष करणं खूप महत्त्वाचे आहेत. 11वी आणि 12वी सलग याचा बेनिफिट तुम्हाला जास्त मिळेल. इन्स्पायर अकॅडमीचं खासियत म्हणजे FLT फुल लेंथ टेस्ट, पूर्ण अभ्यासक्रम संपवणे आणि फुल लेंथ टेस्ट घेणे. आणि या फुल लेंथ टेस्टची संख्या जादा असते. साधारण 20 ते 25 फुल लेंथ टेस्ट आम्ही घेतो आणि त्यामुळे स्टुडंटला त्याचा फायदा झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर फाउंडेशन, दरवर्षी आमचं फाउंडेशनची ॲडमिशन 7वी, 8वी, 9वी आणि 10वी या 4ही वर्गाची ही एप्रिलमध्ये होतात. 1 मेला आमचा कोर्स स्टार्ट होतो. 1 मे ते फेब्रुवारी एंड हा त्याचा ड्युरेशन काळ असतो.
फाउंडेशनच्या कोर्सचा. त्यामुळं लोकांनी आत्ता येऊन इन्क्वायरी करावी आणि आपल्या स्टुडंटचं नाव त्यामध्ये समाविष्ट करावं. काही लोकांच्या डोक्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होते की माझा विद्यार्थी 9वीत आहे, त्याचं 8वीचं आणि 7वीचं झालेलं नाही, काय हरकत नाही, 50% तरी तुम्हाला निश्चित मिळेल. जर नाही त्यामध्ये समाविष्ट झाला तर तुम्हाला 0% फाउंडेशनचा लाभ मिळेल. म्हणून भले जिथून तुम्हाला माहिती मिळते तिथून तुम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं. दुसरी गोष्ट, आता दुसरी म्हणजे स्टेट बोर्डच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, पहिली म्हणजे लेवल फर्स्ट प्री NTS, याच्याही याच पद्धतीनं प्री NTS म्हणजे 9वीचं असतं, त्याच्यामध्ये मॅथ, सायन्स आणि मेंटल ॲबिलिटी हे शिकवलं जातं. तेही प्रवेश आमचे साधारण जूनमध्ये प्री NTSची बॅच सुरू होते आणि NTSची बॅच म्हणजे 10वीची बॅच ही 15 एप्रिलला सुरू होते. आणि जी स्कॉलरशिप आहे ती बॅचसुद्धा आमची 1 मेला सुरू होते. म्हणजे सगळे अकॅडमिक इयर ही मोस्टली आमचे एप्रिल आणि मेमध्ये सुरू होतात. फक्त प्री NTS मात्र जूनमध्ये सुरू होतं. बाकी सगळ्या बॅचेस या आत्तापासूनच सुरू होतात. म्हणजे पूर्ण वर्षभर मुलांना व्यवस्थित टीचिंग करता येतं. काही ऑनलाईन बॅचेस आहेत, काही ऑफलाईन बॅचेस आहेत. या संदर्भात पालकांनी इथे येऊन सेंटरवर येऊन माहिती घ्यावी आणि त्याचा लाभ स्टुडंटसाठी निश्चित करून घ्यावा. त्याचा फायदा तुम्हाला पाहायला निश्चित मिळेल. इन दिस वे आम्ही सुद्धा हाच प्रकार करतो. शिक्षणाची मशागत 5वीपासून विद्यार्थ्याला त्या फ्लोमध्ये आणणे, त्याचं ब्रेन त्या दृष्टीने डेव्हलप करणे, विद्यार्थ्याची रुची निर्माण. विद्यार्थ्यांकडे मुळात खूप गुणवत्ता असते, पण तुम्ही क्रिएशन कसं देताय त्याच्यावर त्याची गुणवत्ता डिपेंड असते आणि ते काम इन्स्पायर करतं. शिक्षणाची मशागत मनापासून करतं. धन्यवाद. नमस्ते. शिंदे मॅडमनी आपल्याला अतिशय छान अशी इन्स्पायर अकॅडमीबद्दल माहिती सांगितली. या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला स्क्रीनवर खाली दिसेल, त्यावर तुम्ही जरूर संपर्क करा आणि इथे येऊन प्रत्यक्ष येऊन भेट देऊन बघून जा. स्वॅप न्यूजच्या माध्यमातून तुम्ही पालकांशी संवाद साधल्याबद्दल स्वॅप न्यूजतर्फे तुम्हा दोघांचेही मनापासून आभार.